पण ते त्याच्यात जे काय असं दाखवलं की तू बोटं दाखवून जे काय म्हणते हे नाही करायचं, हे मला ही जाणवी नाही माहिती ही अशी आहे का? रेटर्स तसं झालं की इथून एवढीच उडी मारायची, एवढं काय त्यात म्हटलं की सर नाही. त्याच्या अर्ध्या पाऊण तास आधी अलार्म लावलेला आणि एक खूप घाणेरडा सायरन आहे पॅप, त्याचा आवाज ऐकून कधी उठलो मी. तर लाईफमध्ये तर नाही म्हणू शकत, पण एखाद्या प्रोजेक्टमध्ये समुद्रावरनं मी चालते किंवा पाण्यातून येते असं मी स्वतःला खूप इमॅजिन करते. मला कधीतरी अशी घोड्यावर वगैरे एंट्री करायची खूप इच्छा आहे, कारण मला हॉर्सेस खूप आवडतात आणि मला हॉर्स रायडिंग खूप छान येतं. नमस्कार, मी मधुरा शिरे आणि कलाकृती यार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे मी जिंकून घेईन सारे ही नवी कोरी मालिका, आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमचे आणि माझे दोन लाडके कलाकार संचित चौधरी आणि जान्हवी तांबट. हाय, ते कसे आहात? आमचं तुम्ही कसे? मस्त, आणि खूप कमाल झालाय प्रोमो, कंग्रॅच्युलेशन. मी जान्हवी, तुझं ठरवलंस का की करिअरमध्ये जे पण छान छान जे काही करशील त्याला चांगले तगडेच हिरो मिळणार आहेत तुला? म्हणजे पहिल्या मालिकेमध्ये छान अजिंक्य राऊत आणि आता संचित चौधरी, तो हे असं ठरवून करतेस का येत जातं तुम्ही? नाही नाही, स्वामींमुळे सगळं घडतंय. सो स्वामी सगळं माझ्या पदरात टाकतायत आणि जे येतंय ते आपलं काम आहे, ते आपल्याला चोख करायचं आहे, हीच भावना आहे. क्या बात आहे. आणि तू पण असं ठरवलंस का की दर चॅनल बरोबर एक एक सिरियल जे बाकी होतात ते आता कलर्स आलेले आहे? हो हो, कलर्स बरोबर माझी पहिलीच सिरियल आहे. ऑलमोस्ट सगळे चॅनल्सवर माझं काही ना काहीतरी करून झालंय, पण कलर्सच राहिलं होतं. आणि येस, यावर्षी कलर्स पण झाले आणि ते इतक्या चांगल्या टीम बरोबर झालंय. जान्हवी आहे, भारतीताई आहे, अमित आहे, अमृता आहे. सो या सगळेच म्हणजे सगळीच खूप छान टीम आहे, मज्जा आहे आणि स्टोरी खूप सुंदर आहे. मुग्धा गोडबोलेंनी लिहिली आहे. मनवा नाईकचं प्रोडक्शन हाऊस आहे. खूपच छान आहे प्रोडक्शन हाऊस पण. सो मज्जा आहे. खूपच छान शो आहे आमचा. मज्जा येणार आहे तुम्हाला बघायला. ये, आणि प्रोमो मधून ऍक्च्युली अंदाज हो, हो, लागला हो. आहे, झलक कळल्या मला की काय असणार आहे. पण मला सांगा, दोघांची जी काय एंट्री आहे, सो प्रत्येक कलाकाराचं ना मला वाटतं एक स्वप्न असतं की ज्यावेळेस आपण स्क्रीनवरती दिसू तर आपली एक अशी काहीतरी एक कमाल एंट्री असायला पाहिजे. म्हणजे हिरोईनला असं वाटतं आपले केस उडावेत, हिरोला असं वाटतं आपले बाईकवरून एंट्री व्हावी आणि बघावं सगळ्यांनी. सो मला सांगा, रिअल लाईफमध्ये संचित आणि जान्हवी म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमची एंट्री कशी असते साधारण सकाळी उठल्यानंतर किंवा बाहेर पडतात? अच्छा, कशी असते? कशी असते मला किंवा वाटलं मी कशी कशी असली पाहिजे. पाहिजे रे? फिल्मी एंट्री जर का कशी असेल तर ती कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे ना? अच्छा, किंवा कशी असते ते पण सांगू शकतात. नाही, जी असते ते सांगणार मी नाहीये. ती कशी सांगतात? म्हणजे तुझी असेल तर सांग बाबा. नाही नाही, तीच आपण ॲज अन ॲक्टर आणि ॲक्ट्रेस आपण आपलं प्रत्येक आयुष्यातले प्रत्येक क्षण असेच बघत असतो. हो, प्रश्न त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की नाही, हे सगळं असंच फिल्मीच घडलं पाहिजे. सो आयुष्यातलं एंट्री पण असं सगळ्या फिल्मीच घडल्या पाहिजेत असंच हो, वाटतं. खेळलं तर पाहिजेच. पण आता मला असं वाटलं की ती आता एक्झिस्टिंग जी कशी आज सकाळी जसं कसं उठलो हे म्हणजे असंही सांगायचं म्हणजे मला त्याच्या अर्ध्या पाऊण तास आधी अलार्म लावलेला आणि एक खूप घाणेरडा सायरन आहे पॅप, त्याचा आवाज ऐकून कधीतरी उठलो मी. सो नाही. सो जोक्स अपार्ट, ऑफकोर्स मला असं म्हणजे मी काही मालिकांमध्ये वगैरे असं केलंय, बाईक स्टंट वंट असं करून वगैरे एंट्री वगैरे सगळं झालंय. मला कधीतरी अशी घोड्यावर वगैरे एंट्री करायची खूप इच्छा आहे, कारण मला हॉर्सेस खूप आवडतात आणि मला हॉर्स रायडिंग खूप छान येतं. सो माझी खूप इच्छा आहे की कधीतरी केव्हा तरी मग असं हॉर्स रायडिंग असा बेअर बॉडी, मी असा लाईक शर्ट नाही घातलं आणि असं मी छान बॉडी करेन म्हणजे तेव्हा, आणि त्याच्यानंतर आणि मग मी हॉर्सवर अशी एंट्री करते. असं कधीतरी आहे माझी इच्छा की कुठेतरी कधी काहीतरी करावं मी असं. या तुला मला माझी काही इच्छा एंट्रीच्या बाबतीत बोललीस म्हणून की फार काही अपेक्षा नाही आहेत, अजिबातच नाही. मला समुद्र प्रचंड आवडतो. प्रचंड म्हणजे प्रचंड. मी वेडी होते समुद्र पाहिला की मी धावत सुटते. सो कधीतरी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये किंवा तर लाईफमध्ये तर नाही म्हणू शकत, पण एखाद्या प्रोजेक्टमध्ये समुद्रावरनं मी अशी चालते किंवा पाण्यातून येते असं मी स्वतःला खूप इमॅजिन करते. किंवा मी जेव्हा पण समुद्रावर जाते तेव्हा इथे काहीतरी भन्नाट शूट करूया असं वाटतं. तर अशी काहीतरी एंट्री व्हावी कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये. सो आम्ही ऐकतायत कुठला तरी प्रोजेक्ट असा बदल माझ्यासाठी, सो तिथे माझ्या समुद्रावर एंट्री होईल. सो येस, मला असं आवडेल समुद्रात. फिंगर. थँक्यू. येस. आणि आता मालिकेबद्दल बोलूयात आपण. सो जे तुमचं कॅरेक्टर आहे, जे आम्ही प्रोमोमध्ये बघितलंय, जितकी झलक बघितले, सो मला असं वाटतं की तू खऱ्या आयुष्यामध्ये थोडीशी तशी आहेस, अशी चुलबुली आणि हे. पण ते त्याच्यात जे काय असं दाखवलं की तू बोटं दाखवून जे काय म्हणते हे नाही करायचं, हे मला ही जाणवी नाही माहिती ही अशी आहे का? सो तुला जेव्हा कळलं की तुझं कॅरेक्टर असं आहे, सो तुला त्याच्यामध्ये काय गोष्टी अशा वाटल्या की ओके, हे पण आहे माझ्यामध्ये किंवा हे नाही आहे माझ्यामध्ये? ओके. टू बी ऑनेस्ट, छवी आणि जान्हवी कंप्लीट वेगळ्या आहेत. विरोधी आहेत कम्प्लिटली. कारण छवी मस्ती करणारी आहे, चुलबुली आहे. हां, अगदीच विरोधी म्हणता येणार नाही. कारण छवी सगळ्यांचा विचार करते आधी, मग स्वतःचा विचार. तसं जान्हवीचं पण आहे.
पण जे मस्ती करते, जी चुलबुली आहे, जी प्रत्येकाला असं बोट दाखवून वगैरे बोलणं, असं जान्हवी अजिबात नाहीये. सो मला पर्सनली असं वाटलं की हे कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. या अगोदरचं सुद्धा कॅरेक्टर खूपच चॅलेंजिंग होतं आणि इथेही म्हणजे आमचंही बोलणं झालं. मी बोलले की आधीचं पण कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग होतं. कंप्लीट जेंडर चेंज करून तसं वागणं आणि हे सुद्धा स्वभाव वेगळा असणं. पूर्ण कॅरेक्टरचा स्वभावच वेगळा आहे आणि माझा स्वभाव वेगळा आहे. सो असे काही सीनही झाले की उड्या वगैरे मारण्याचे. म्हटलं डिरेक्टर्सना तसं झालं की इथून एवढीच उडी मारायची, एवढं काय त्यात? म्हटलं की सर नाही, मी मी अशा उड्याच नाही मारल्यात कधी. सो तिथे असं झालं की अरे यार, आपण म्हणजे मला एका पॉइंटला असं झालं की आपण काहीच मस्ती नाही केली आयुष्यात आणि आता इथे करावी लागते. पण याचा आनंद जास्त आहे की जे मी कधी केलं नाही जान्हवी म्हणून, ते मला छवी म्हणून किंवा कुठलं तरी कॅरेक्टर म्हणून करायला मिळतंय. आणि छवी एक्झॅक्टली अशीच आहे की जे मी जान्हवी म्हणून केलं ना, ते सगळं छवी म्हणून करते आणि यापुढेही करत राहणार आहे. किंवा अनिकेतसोबत भांडण म्हणा, बाई आजीसोबत खूप छान वागणं, जे मी माझ्या आजीसोबत वागतेच. सो ते सिमिलर आहे. छवीच्या आणि जान्हवीच्या लाईफमध्ये आजी ही गोष्ट खूप सिमिलर आहे. पण ह्याच्यासोबत भांडणं खूप जास्त आणि खूपच म्हणजे मला सहनच होत नाही डोळ्यासमोर. असं कधी कोणासोबत जान्हवी नाही करत. सो या छवी प्ले करायला मला मजा येते, चॅलेंजिंग आहे तितकंच आहे आणि छवीबद्दल सगळ्यांकडून शिकायला छान मिळतंय. कारण बाई आजीसुद्धा सीन करताना काही गोष्टी सांगतात. संचितसुद्धा मला बरेच वेळा सीन करताना काही गोष्टी जे जस्ट बोलतो, की "अरे, आपण असं असं करून घेतलं, असं केलं तर काय वाटेल, तसं केलं तर काय वाटेल?" आणि मलाही त्या गोष्टीचं काही वाटत नाही. इनफॅक्ट मी त्याला बोलली आहे, "तुला जेव्हा कधी काही वाटेल, तू मला सांगू शकतोस बिनधास्त, की आपण हे असं करूया, आपण हे वर्कआउट छान करू शकतो." इव्हन आई म्हणून माझं जे कॅरेक्टर करते वंदनाताई, आमचेही सीन खूप पहिलाच सीन आमचा होता, तो खूप छान झाला होता. खूप छान कनेक्ट झालं होतं लगेच. ईच अँड एव्हरी कॅरेक्टरसोबत कनेक्ट झालाय. शांभवी जी विलन करतीये, आम्ही रिअल लाईफमध्ये गळ्यात गळे घालतो एकमेकींच्या. सो असं झालेलं, की अरे बापरे! आता आपल्याला असं करायचं दोघींना. जो अमित रोल करतोय दादूचा माझ्या, तो खरंच दादूसारखा वागतोय गं माझ्याशी. म्हणजे तो असं आला सेटवर, की अग्गं मध्ये छोटं बॉल, छकुली वगैरे असं करतो. सो ते कनेक्शन्स आमचे झाले, ऑलरेडी बिल्ड झालेत. हे सगळं करायला ॲज अ जान्हवी म्हणून मी एक्सपिरियन्स करते, सो मला मजा येते आणि ॲज अ छवी म्हणून प्ले करायला खूप जास्त मजा येते. क्या बात आहे. तुला काय वाटतं सिमिलॅरिटी? मला म्हणजे माझ्या कॅरेक्टरला घेऊन म्हणालीस तर समहाऊ टेलिव्हिजनमध्ये ना मेल ॲक्टर्सला खूपच बॅरियर्स असतात. सी त्यांना फार तेच की रामाचा अवतार आहे, फॉरेनवरून शिकून आलाय, गुड बॉय, सगळ्यांचं छान ऐकतो वगैरे, वगैरे, वगैरे. सो ते सगळं तर आहेच. पण इथे ट्विस्ट फक्त एवढंच आहे की इथे छवी बरोबर याची खूप लहानपणापासूनची मैत्री मैत्री आहे. तेव्हापासून तो तिला ओळखतो आणि तेव्हापासून त्यांचा बॉन्ड वेगळा आहे फ्रेंडशिपचा. तो काय इव्हेंच्युअली नंतर ती त्याच्या आयुष्यात नाही आली आहे. तेव्हापासूनच ते खूप एकत्र खूप छान वाढलेत, मोठे झालेत आणि आता पुढे काय होणार ते ऑफकोर्स मालिकेमधनं कळेल तुम्हाला. तर ही मज्जा ती यात वेगळी ही आहे अनिकेत आणि छायामध्ये की ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि असं सगळं. आणि बाकी आर्टिस्टबद्दल बोलशील तर सगळेच खूप उत्तम कलाकार आहे. सगळ्यांचे इनपुट्स खूप छान आहेत. सगळ्यांनी मोस्टली थिएटर केले, एव्हरीवन. सो ही एक गोष्ट खूपच मॅटर करते जेव्हा प्रत्येक व्यक्तीनं थिएटर केलं असतं ते आणि असे लोकं जेव्हा एकत्र येऊन काम करतात, तेव्हा कामाला बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा खूप वेगळा असतो. सो खूप पॅशनेटली आपण बघतो आणि खूप इन्व्हॉल्व होऊन काम करतो. कोणीच कुठल्याच सीनला, कुठल्याच गोष्टीला, कुठल्याच रिॲक्शनला ग्रँटेड नाही घेत. सो ते सगळं मग तुमच्या कामावर आणि ते दिसतं मग ते सगळं रिफ्लेक्ट होतं. सो या मज्जा येणार आहे. सगळेच खूप उत्तम उत्तम टीम आहे. अमित, अमृता, जान्हवी, मारिते सगळेच. स्पेशली आता यांच्यासोबत माझे जरा जास्त सीन झाले आहेत. जान्हवी, अमित, अमृतासोबत तेवढे नाही, पण अमित आणि जान्हवी बरोबर आणि बायाची बरोबर. सो खूप छान ट्युनिंग झालं आहे सगळ्यांबरोबरच नो डाऊट आणि समहाऊ एफर्ट नाही घ्यावं लागले कोणाच बरोबर कनेक्ट व्हायसाठी. समहाऊ ऑर्गॅनिकली सगळ्यांची कनेक्ट झालो इव्हेंच्युअली. असं नाही की आता याच्यासोबत खूप सीन करायचा, चला जरा बोलूयात, थोडंसं मैत्री वाढवूयात, असं वगैरे होऊन नव्हतं. बस क्लिक झालं सगळे, क्लिक होत गेलं. सो असं होतं, खूप ऑर्गॅनिक होतं सगळं. क्या बात आहे. बरं मालिकेचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. मला ऐकायचं आहे तुमच्या लाईफमधली एक अशी मोमेंट जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की ओके आता मी जिंकले किंवा आता मी जिंकले. टू बी ऑनेस्ट अशी मुमेंट मला असं स्पेसिफिकली सांगायला आवडणार नाही यासाठी, कारण मला असं वाटतं की मला खरंच खूप काही जिंकायचं आहे. त्यामुळे ती मोमेंट अजून आली नाही आहे किंवा मे बी येऊन गेली असेल, पण ती मी मानत नसेल किंवा माझ्या तेवढ्या डोक्यात नसेल की ही मोमेंट मी जिंकून घेईन सारं किंवा मी हे कंप्लीट केल्याशी आहे. नाही.
मला खूप काहीतरी कम्प्लीट करायचं आहे, खूप काही जिंकून घ्यायचं आहे. सो त्या मोमेंटची मी वाट बघते आणि जरी ती मोमेंट आली तरी पण त्याच्या पुढचा माझा अट्टा असेल की मला अजून काहीतरी जिंकून घ्यायचं आहे. क्या बात आहे. नाईस. समहाऊ मी पण हाच विचार करत होतो जेव्हा प्रश्न विचारलास तू. बघितलेच इथेच कळालं बॉन्डिंग किती हा. छान झालं की हो. ऑलमोस्ट सेम सेम विचार की मी हेच उत्तर देणार होतो की माझ्या आयुष्यात म्हणजे तसं बघायला गेलं तर तशी अजून आली नाहीये यु नो मुवमेंट की मी म्हणू. जस्ट बिकॉज क्वेश्चन विचारलाय म्हणून मी असं म्हणू शकतो की यु नो मी मुंबईला जेव्हा हे सगळं करायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आलो होतो आणि मग इव्हेंच्युअली जेव्हा इथे आल्यानंतर एक 3-3.5 वर्षांनी माझ्या आयुष्यात टेलिव्हिजन आलं आणि त्यानंतर मला बरीच कामं मिळाली. मी बरंच काही केलं. त्या फेजमध्ये पहिली मालिका जेव्हा ज्या पद्धतीने मला मिळाली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की हा यार काहीतरी वेगळंच अचीव्ह केली आहे मी बिकॉज समहाव अचानक आजूबाजूच्या लोकांचं बोलणं आणि माझ्याशी वागणं बोलणं सगळंच चेंज झालं होतं. म्हटलं की नाही यार या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही फक्त चांगले कलाकार आहात याने नाही फरक पडत. तुम्ही कलाकार म्हणून काय काम करता त्याने पण खूप फरक पडतो. सो जेव्हा मालिका करायला लागलो तेव्हा हो पहिली मालिका जेव्हा मिळाली तेव्हा हो असं वाटलं होतं. पण फॉर नाव आत्ता जर तू विचारशील तर अजून ती मुवमेंट आली नाही आहे बिकॉज मी जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा मी स्वतःला आत्ता जे करतोय ते विचार करून नव्हतं आलो. मी काहीतरी वेगळा विचार करून आलो होतो. सो समहाऊ ते येईल लाईफमध्ये. आता तर मी जस्ट मी सेल करतोय. जे ठरवून आलो होतो ते हे नाही आहे. ते वेगळं आहे. सो ते जे मराठी आहे फक्त अजून पिक्चर बाकी आहे. या सो ते जे अचीव्ह करेल तेव्हा नक्कीच असं वाटेल की येस येस या क्या बात आहे. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आता खूप जणांना अजून बोलायचं तुमच्याशी आणि मला वाटतं आता मालिका अजून सुरू व्हायची आहे. सो जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा तुमच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील आणि माझ्याकडे विचारायला खूप गोष्टी असतील. 100%. सो येस, थँक्यू सो मच आणि विश ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. तर मी जिंकून घेईन जरा आमची मालिका येणार आहे 16 मार्चपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या Colors कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टारवर. बघायला विसरू नका. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.